नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कामगारांची सुरक्षा आणि संरक्षणासाठी पीएसए अमेया कंपनीचे जनजागृती कार्यक्रम संपन्न। उरण तालुक्यातील खोपटा येथील पीएसए अमेया कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मनोज सिंग यांच्या संकल्पनेतून कामगारांची सुरक्षा आणि संरक्षणासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन 30 जुलै रोजी पीएसए अमेया कंपनीमध्ये करण्यात आले होते। यावेळी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। या प्रसंगी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मनोज सिंग यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक व्यक्ती हा कंपनीसाठी महत्त्वाचा आहे, मग कामगार, ड्रायव्हर असो वा कंपनीचा मॅनेजर असो। आपण कंपनीमध्ये काम करीत असताना आपली सुरक्षा आणि संरक्षण आपण करूनच काम केले पाहिजे। कंपनीचे आपण कामगार नसून कंपनी आपली आहे या भावनेने प्रामाणिकपणे काम केले पाहिजे। अपघात ही होणे टाळले पाहिजे आणि कसे टाळले जातील या संदर्भात मनोज सिंग यांनी मार्गदर्शन केले। यावेळी स्थानिक प्रतिनिधी, कामगार युनियन लीडर यांनी उपस्थित कामगारांना सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले। यावेळी वरिष्ठ कस्टम अधिकारी तसेच उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेळकर यांनीही उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, शिवसेना तालुका संघटक तथा माजी सरपंच BN डाकी, सामाजिक कार्यकर्ते कैलास म्हात्रे, पीएसए अमेया कंपनीतील अधिकारी, शेतकरी कमिटीचे सर्व पदाधिकारी, कंपनीचे सर्व मॅनेजमेंट स्टाफ, कंपनीचे सर्व कर्मचारी व ग्राहक, वाहन चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तालुक्यात आज मोठ्या प्रमाणात गोदाम यार्डची निर्मिती झाली आहे, परंतु अशा प्रकारचा उपक्रम कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थापनाने हाती घेतले नाही, तरी अमेया व्यवस्थापनाचा आदर्श इतरांनी अंगीकारणे आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते विवेक केनी तसेच विनोद म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण। हमें सबको अंदाजा तो है ही, बट एक बार फिर से दोहरा के अपने आप को याद दिलाना है, एक दूसरे को याद दिलाना है, एंड जो हम अब तक करते आ रहे हैं उसको और आगे कितने लगन निष्ठा से और करते रहना है, उसके बारे में हम सभी लोग चर्चा करेंगे। तो बेसिकली अगर आप देखिए, हम क्यों असेंबल हुए हैं, हम देश की कमर्शियल कैपिटल में बैठे